ज्या चांडाळ नवनाथ वाघमोरेने मराठा समाजातील महिला व मुलींसाठी अशब्द वापरले याचा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून त्याच्यावर करमाळा पोलीस स्टेशनने सकल समाज मराठा समाज जमलेला आहे आणि बहुजन समाज घेतले काही कार्यकर्ते सर्वस्व जमलेले आहेत तर त्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही उपस्थित अध्यक्ष खरं तर जे वक्तव्य झालेलं आहे हे खूप आधी झालेलं आहे. त्याचा प्रतिसाद कुठं त्याचे पडसाद आत्ता करमाळ्यात उमटत आहेत. कुठंतरी जरा आता सगळीकडे महाराष्ट्रात जसं वर्ण येतं आता सोलापूरला गुन्हा दाखल झाला, इंदापूरला झाला, वायराला चालू आहे प्रोसिजर आणि सर्व मग तसं करमाळ्याला आज घ्यायचं ठरलं आणि त्यानंतर आम्ही सर्वांना फोन करून मेसेजवरून बापू काय सांगाल कुठंतरी अपमानजनक वक्तव्य करण्यात आलंय? तर त्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो आणि असं वक्तव्य करणाऱ्या नवनाथ वाघमोरेला करमाळा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आम्हाला साहेबांनी सांगितलं की वरिष्ठांना कळवितो, परंतु आमची सर्व सकल मराठा समाज असेल बहुजन समाज असेल सगळ्याची एकच विनंती की गुन्हा दाखल करण्यात यावा, कारण अशा वक्तव्य करणाऱ्या युक्तीला अद्दल घडवण्यासाठी ही गुन्हा दाखल केला पाहिजे. यासाठी आम्ही इथे बसून आहोत. साहेबाशी चर्चा करून 100% गुन्हा दाखल करण्यास आम्ही त्यांना भाग पाडू. काय सांगाल तुम्ही सुद्धा एका संघटनेचं नेतृत्व करताय, त्या अनुषंगाने कुठेतरी अशा ह्या वक्तव्याकडे कसं पाहताय? सध्या जे महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचं काम काही शक्ती करतायत त्याच्यामध्येच हे नवनाथ वाघमारे यांनी जे केलेलं वक्तव्य आहे हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जाती जमातीच्या माणसांना लोकांना मान्य नाही. कारण आपण ज्यावेळेस भारत माता की जय म्हणतो त्यावेळेस भारत माता म्हणजे दुसरी तिसरी कोण नाही तर या महाराष्ट्रातल्या या देशातल्या आपल्या सर्व आया बहिणी ज्या आहेत ती आपली भारत माता आहे आणि मग ती कुठल्याही जाती जमातीची असो त्या महिलेवर जर कोण बोलत असेल तर नुसता गुन्हाच दाखल नाही करावा तर माझं मत आहे शासनाने एक कायदा करावा, महिलांवरती बोलणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी असं माझं मत आहे. आणि जोपर्यंत या वाघमाऱ्यावरती या करमाळ्यात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपल्या सर्व मराठा बहुजन बांधवांनी हा गुन्हा दाखल करेपर्यंत आपला मुद्दा रेटून धरावा असं माझं मत आहे. जय शिवराय. वडीगोद्री या ठिकाणी नपुसक असलेले नवनाथ वाघमारे यांनी घरची मर्यादा म्हणून ओळख असणारे महिलांबद्दल अपशब्द काढून एक महिलेचा अपमान केलेला आहे. आज महिलांबाबतीत बोलत असताना त्यांना तारतम्य राहिलेलं दिसत नाही. आज मराठा समाजात किंवा इतर समाजात सुद्धा महिला आहेत, ती एक घरची मर्यादा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या मर्यादेला अशाच पद्धतीने वागणुकीत आणि अशाच पद्धतीने खालच्या भाषेत बोलत असताना तर तुमचा प्रथमतः मी महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात व देशात तुमचा प्रथम निषेध करतो. आज नवनाथ वाघमारे यांनी जी बोलण्याची भाषा वापरलेली आहे यामागं नेमकं राजकारण काय चालू आहे हे पण तपासणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचं 3 इंजिनचं सरकार करत असताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी नेमकं घडून आणायचं काय आणि चालवायचं काय हे स्पष्ट दिसताना दिसत नाही. या ठिकाणी हे जे प्रकरण आहे अत्यंत गांभीर्याचं आहे. माझी गृहमंत्र्याला व पोलीस प्रशासनाला विनंती आहे की संबंधित नवनाथ वाघमारे यांच्यावर कठोरात कठोर शासन करून त्यांना कारवाई करावी, अन्यथा येत्या काही दिवसात त्यांच्यावर मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं केलं जाईल. जय भीम, जय शिवराय. नवनाथ वाघमारे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे अतिशय हीन दर्जाचं आहे. त्याचा कुणीही समर्थन करणं कुठल्याच ह्याच्यात. तुम्ही नेत्यांवर बोला पण समाजातील माता माऊलीवर बोलू नाही या विचाराचा आम्ही सर्वजण आहे. आणि जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही त्यांना कुठला तरी कायद्याचा दाब राहिला पाहिजे. तुम्ही समाजाचं नेतृत्व करत असताना समाजाच्या माता माऊलीवर ह्या गोष्टी बोलणं त्यातनं तुम्ही समाजाचं नेतृत्व करत नाही हे सिद्ध होतं.